खेळ रचलेला आहे. विकासजी कारण ऐका ना, आता इतकं ऐका ना, आपल्याला ऐका कोणालाही वाटत विकासजी, नसावं. विकासजी ऐका. आपल्याला वाद नाही करायचा. पुढचे काही दिवस तरी कोणी काय पाळो न पाळो आपण पाळूया. आपण पुढचे काही दिवस किंवा 8-10 दिवस तरी मी ठरवलंय की वाद करायचा नाही आणि मी करू देणार नाही कुणाला. आता आवटे सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारची मांडणी आता केली जातीये विलिनीकरणाच्या संदर्भात, हे अजितदादा, एकतर पहिली गोष्ट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं हे अजितदादांना अभिप्रेत होतं, तेच केलं असं म्हटलं जात आहे. आणि एका बाजूला ते सांगतायत की ही अजितदादांची इच्छा होती, शेवटची इच्छा होती दोघांचं विलिनीकरण करणं, पण त्यांच्या नेत्यांचे सूर वेगळे दिसत आहेत. याचा अर्थ काय आहे? राष्ट्रवादीमध्येच दोन गट होते का विलिनीकरण करावं आणि न करावं म्हणणारे? एक अजितदादा आणि दुसरे नेते. सर म्यूटात. एक गंमत अशी आहे हम्म. विलास, की शरद पवार गटाचे नेते जे आहेत त्यांचं सुरू आहे, तुला ते 8 वेळेला का सांग. आणि अजित पवार गटाचे जे सगळे लोक आहेत ते मात्र ही तुझी आठवण टाळली पाहिजे, असं सगळं सुरू आहे. मला असं वाटतं की मुळात विलिनीकरणाच्या अनुषंगानं साधी गोष्ट अशी आहे की अजित पवारांची इच्छा होती, याच्यामध्ये काही शंकाच नाहीये, आणि त्या प्रकारची विधानं त्यांनी केलेली होती. हो. महानगरपालिकेला सुरुवात झाली होती. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एका चिन्हावर, घड्याळाच्या चिन्हावर खरं म्हणजे दोन्ही पक्षांनी हो. निवडणूक लढवण्याचा प्रयत्न घेतला, तेव्हा ते पुढे जाणार होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवारांसारखा नेता म्हणतो आहे, हे सगळं ठरलं होतं, तारीख पण ठरली होती, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. तो काही मुद्दा मला वाटत नाहीये. पण आता दिसतंय असं की अजित पवारांनी जेव्हा हे ठरवलं तेव्हा कोणी त्यांना फार विरोध केला पण नसेल, आणि विरोध करण्याचं कारण नव्हतं. याचं कारण असं होतं की समजा विलिनीकरण झालं तरी सुद्धा त्यांच्याकडे अजित पवारांसारखा महाशक्तिमान नेता होता. त्यामुळे पूर्ण पक्ष हा त्या अर्थानं आपल्याच ताब्यात असणार, अजित पवारांच्या ताब्यात असणार, हे गृहीत होतं. आता मात्र समजा विलिनीकरण झालं तर केंद्रामध्ये, दिल्लीमध्ये प्रभावी कोण असतील? सुप्रिया सुळे. राज्यामध्ये प्रभावी कोण असतील? जयंत पाटील, रोहित पवार. आणि मार्गदर्शन कोणाचं? शरद पवारांचं. तर या सगळ्यामध्ये आपलं स्थान काय? हा प्रश्न प्रफुल्ल पटेलांना पडला असणार, हा प्रश्न सुनील तटकरे यांना पडला असणार, हा प्रश्न छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना पडला असणार, आणि ज्यांचा आपण फार विचार करत नाही पण तो केला पाहिजे ते म्हणजे या सगळ्यामध्ये पार्थ पवारांचा रोल फारच मोठा आणि क्रुशियल आहे. आपण जर बघितलं की नरेश अरोरा यांचा डिझाईन बॉक्स जी काही कन्सल्टिंग कंपनी आणली तर त्यामध्ये पार्थ पवारांचा वाटा फार मोठा होता. अरोरांचा पण असू शकतो कदाचित. अगदी. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये येस, अगदी अगदी या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की पार्थ पवारांचा वाटा फार मोठा आहे. नरेश अरोरा या सगळ्या प्रक्रियेमध्ये केंद्रस्थानी होतेच. त्यामुळे प्रफुल्ल पटेल, नरेश अरोरा, सुनील तटकरे या सगळ्यांचं हे म्हणणं आहे. मला असं दिसतंय विलास की बेसिकली या सगळ्या लोकांना आता असं वाटतंय की जर विलिनीकरण झालं तर त्याचा फायदा आपल्याला काहीच होणार नाही, लाभार्थी वेगळेच असतील आणि उलट पक्षी तोटे असतील. दुसरं काय माहितीये का, म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं राजकारण हे फार विचित्र सगळ्या गुंतागुंतांचं मिश्रण आहे. म्हणजे सरंजामी मानसिकता पण आहे, लोकशाही पण आहे, एकपक्षीय वर्चस्वामुळे लोकशाहीची पायमल्ली पण आहे, मार्केटिंग आणि इमेज मेकिंग पण आहे, आणि कुटुंब, कबिला, भाऊबंदकी पण आहे. त्यामध्ये शेवटी असं आहे की सुनेत्रा पवारांना सुद्धा असं वाटणं शक्य आहे की जर रोहित पवार आले तर त्या तुलनेमध्ये पार्थ पवार मागे पडू शकतो. तर या सगळ्या कारणामुळे जर विलिनीकरण झालं तर आपल्याला तोटा जो होईल, फायदा होणार नाही, असं एकूण या सगळ्या लोकांना वाटत असावं. पण मला असं वाटतं की त्यासाठी ज्या प्रकारची पावलं उचलली गेली, म्हणजे मला कायम प्रश्न पडतो, ते प्रफुल्ल पटेल नावाचे जे गृहस्थ आहेत ना, ते निवडणुका सुरू असतात तेव्हा कुठे दिसत नाहीत, जेव्हा बाकी सगळे वैचारिक भूमिका मांडत असतात तेव्हा कुठे असत नाहीत, पण जेव्हा असं काही घडतं तेव्हा मात्र प्रफुल्ल पटेल सगळ्यात अगोदर पोहोचलेले असतात. तर प्रफुल्ल पटेलांचं जे काही महत्व अशाबरोबर योग्य वेळी असतं, तर मला हे कळत नाही मुळामध्ये की या प्रकारच्या ज्या गोष्टी झाल्या आणि काही झाल्या किंवा काय, तो मुद्दा वेगळा. म्हणजे मला असं वाटतं की 2 दिवसांमध्ये शपथविधी घेत यात विशेष काही नाही. पण जेव्हा शरद पवार असं म्हणतात की मला या शपथविधीची कल्पनाच नाहीये, मला अजिबात माहिती नाहीये, कुठली चर्चा झालेली नाहीये, तर मला असं वाटतं की या प्रकारे अत्यंत शरद पवारांना अंधारात ठेवून, पवार कुटुंब असं म्हणत असतो पण सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे शपथविधी कार्यक्रमाला सुद्धा पोहोचू नयेत असं सगळं करत, ज्या प्रकारे या तिघा चौघांनी जे काही सगळं केलं त्यातून महाराष्ट्रासमोर जे चित्र आलं ते मात्र अत्यंत विदारक आणि अत्यंत वाईट होतं. जे अजित पवार, एक लक्षात घ्यावी, अजित पवार हे मूलतः माणूस म्हणून अत्यंत चांगले, प्रेमळ, कुटुंबोत्सल हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्या अजित पवारांच्या पश्चात मात्र ज्या प्रकारचं दर्शन घडलं ते फार विदारक होतं, वाईट होतं, आणि राजकारण या प्रकारे असू नये खरंय. असं वाटणारं होतं.